मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच कार्यक्रमात घोषणाबाजी। माननीय संजय शिरसाटजी, ओबीसी आरक्षणावरून उसळलेला संताप थेट फडणवीसांसमोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित गोंधळ उडाला। कार्यक्रमात सहभागी ओबीसी समाजातील काही कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी सुरू केली। ओबीसींना न्याय द्या, आरक्षण द्या असे जोरदार आवाज घुमू लागले आणि काही वेळासाठी संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झाले। सुरक्षा रक्षकांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला, तरीही गोंधळ शांत करण्यासाठी काही काळ लागला। या आंदोलनामुळे ओबीसी समाजाचा असंतोष सर्वांसमोर स्पष्ट झाला। कार्यकर्त्यांचा आरोप आहे की राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलली, मात्र ओबीसी समाजाच्या मागण्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे। दरम्यान या गदारोळानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण सुरू ठेवले आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली। ओबीसींच्या आरक्षणावर कुठलाही आघात होणार नाही, सरकारने यासाठी आधीच जीआर काढलेला आहे आणि ओबीसींचे हक्क अबाधित राहतील असे आश्वासन त्यांनी दिले। तर फडणवीस यांनी स्पष्ट केले की कोणत्याही समाजाशी अन्याय होणार नाही, मात्र आंदोलकांचा आक्रोश पाहता त्यांच्या शंका आणि सुरक्षितेची भावना किती तीव्र आहे हे अधोरेखित झाले। या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून ओबीसी समाजाचा आक्रोश पुढील काही दिवसांत मोठ्या आंदोलनांचे रूप घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला असला तरी या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।